आज जवळा या गावामध्ये आलेलो आहे। इथं असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर शेतीची घरांची पाहणी आम्ही सर्वजण करत आहोत, बंधाऱ्याची पाहणी करत आहोत। आम्ही या नदीवर इथं उभं आहोत। ही नदी अतिशय मोठी आणि महत्त्वाची नदी आहे। शिवूरपासून ही नदी इथं येते आणि नांदी नदीचं आपण उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खोलीकरण करून घेतलेलं आहे। एक तर उन्हाळ्यात आपल्याला मदत झालीच, कारण का नंतरचा जो पावसाळा आला त्याच्यामध्ये ही नदी भरली आणि उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकलं। शेतकऱ्याला सुख समृद्धी त्याच्यातून मिळाली। आता सरकारकडनं काय भूमिका अपेक्षित आहे? नाही, एक तर अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हे सर्व बंधारे काही एक सुद्धा बंधारा आता नीट राहिलेला नाही। सगळे बंधारे खराब झालेले, निकामी झालेले आहेत। कुठल्याच बंधारात पाणी राहील अशी परिस्थिती नाही। जे गेट होते ते वाहून गेले। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक बंधाऱ्याला 3 ते 4 गेट तसेच ठेवण्यात आले होते। हे दुर्दैव आहे। हे कॉन्ट्रॅक्टरनी केलं तर मग कॉन्ट्रॅक्टर कोण, अधिकाऱ्यांनी केलं तर अधिकारी कोण? कारण का झालं असं आहे की तिथं कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसा खाता यावा, कमी खर्चामध्ये जास्त काम झाले असं दाखवता यावं, यासाठी 1,00,000 शेतकऱ्याचं नुकसान इथं झालेलं आहे। कोणा प्यायला पाणी राहणार नाही, शेतीला पाणी राहणार नाही, जनावरांचं मोठं नुकसान। 22 गावामध्ये हे मोठं नुकसान हे झाले फक्त कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे। आज नुकसान झाले म्हणून आम्ही त्याच्यावर काय बोलत नाही, पण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की जे काय झालं झालं। आणि दुसरं, या उन्हाळ्यामध्ये आमच्या प्रत्येक बंधाऱ्यामध्ये पाणी राहावं यासाठी जलद गतीने सरकारने पुढाकार घेऊन तिथं बंधारे हे दुरुस्त केलेच गेले पाहिजे, पाणी राहिलंच पाहिजे। मगच आमचा शेतकरी हा डिसेंबर नंतर तिथं जगू शकतो आणि प्यायला पाणी मिळू शकतं। आम्ही लातूर पद्धतीचे बंधारे महाविकास आघाडीमध्ये मंजूर केलेले आहेत, नंतर स्थगिती आणली होती, नंतर सर्वे आता सुरू केलेला आहे। त्यामुळे लवकर सर्वे सुरू करून कॉन्ट्रॅक्ट तुम्ही द्या आणि प्रत्येक ठिकाणी लातूर पद्धतीचा मोठा बंधारा 30-40 कोटीचा, जेणेकरून किती मोठं पाणी आलं तरी त्याला काही होऊ शकत नाही असा बंधारा आम्ही जो मंजूर केलाय, तर लवकरात लवकर त्याचं टेंडर करावं अशी विनंती या ठिकाणी सरकारला करतो।